उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। नाशिक येथील काळाराम मंदिराच्या परिसरातील घटनेचे पडसाद नांदगाव शहरात उमटल्याचे चित्र आज बघावयास मिळाले आहे। यावेळी फुले शाहू आंबेडकर चळवळीतील तसेच इतर समाजातील अनेक बंधू भगिनींनी आपल्या भाषणातून निषेध नोंदवला आहे। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे वंदन करून नाशिक येथील झालेल्या घटनेचा निषेध करत शहरातील आंबेडकर अनुयायी यांनी जोरदार घोषणाबाजी करून आक्रोश व्यक्त करत संविधान स्तंभ, हुतात्मा स्मारक, मालेगाव रोड येथे काही वेळापर्यंत रस्ता रोको करण्यात आला होता। यावेळी तहसीलदार सौंदाने यांना निवेदन सादर केले। त्यात असे म्हटले आहे की नाशिक येथील काळाराम मंदिर परिसरातील हिंदू युवा वाहिनीच्या अशा काही समाजकंटकाने बौद्ध व मातंग समाजाचा जातीवाचक शब्दांचा उल्लेख करून धमकी देत दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकास कारवाई करून शिक्षा व्हावी यासाठी सदर निवेदन देण्यात आले आहे। यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। काही वेळापर्यंत कोंडीत पडलेली वाहने पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी सुरळीत केली। हमसे जो टकराएगा आपण सगळे फुले आंबेडकरी शिवाजी महाराजांचे अनुयायी आहेत आणि आपल्या देशात जे काय घडत आहे हे आपल्या सर्व लोकांनी जाणून घेतलं पाहिजे। आपल्या ब्राह्मणाबद्दल का घडत नाही, मराठ्याबद्दल का घडत नाही, कोणत्या समाजाबद्दल का घडत नाही आणि आपल्या मागास जाती वर्गाच्या त्यांनी का घडत त्यांच्याबद्दल का घडतं असं कोणी भडवे असतील त्यांना काय करायचं असेल आम्हाला करणे करून बात करा आणि त्यांना सांगायचं असेल ना की माणसाला तुम्हाला पैदा करायचा असेल तर तुम्ही करा, पहिले आम्ही माणसाला पैदा करायला म्हणून आम्ही जेवढे अरे सर्वांनी एकत्र यायचं। आपल्या बाबासाहेबांचा, शिवाजी महाराजांचा, फुल्यांचा, शाहू महाराजांचा सर्वांचा आपला देश आहे महाराष्ट्र आणि सर्व भारतात, तर सर्वांनी एकत्र राहून ज्या वेळेस बाबासाहेबांनी काही संविधान लिहिलं त्या टाइमला त्यांनी कोणाचा विचार केला नाही का? त्यांनी सर्वांचा विचार करून तर त्यांनी संविधान लिहिलंय। मग तुम्ही अशी मागे लपून छपून आई का घालता हे आमचं म्हणणं आहे। आंबेडकर अनुयायी सगळ्या भक्तांनी सांगितलंय की नाशिक मध्ये झालेला प्रकार हा निंदनीय आहे, नवे तो निषेधार्हच आहे। त्याचं कारण असं की या देशाचं संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला दिलं आणि अशातले काही खडे पाडणारे प्रवृत्ती कायमच आपण गेली 50 वर्ष पाहतोय की खडा टाकायचा आणि बाजूला व्हायचं आणि त्याची प्रतिक्रिया काय उमटते हे बघायचं आणि मग आपला छुपा अजेंडा कसा काढता येईल हा काढण्याचा प्रयत्न करायचा। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नाशिकमध्ये झालेल्या गोष्टीचा पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे, पण माझं पोलीस प्रशासनाला आणि शासनाला या ठिकाणी आजच्या मोर्चाच्या निमित्ताने सांगणं आहे की साहेब फक्त 2 लोकांना अटक करून चालणार नाही। त्याच्या ठिकाणी त्याने जे पत्रक छापलेलं आहे तो पत्रक छापणारा देखील आपल्याला अटक झाला पाहिजे। ज्याच्याकडे प्रिंटिंग झालेली आहे तो प्रिंटिंग करणारा देखील मनुष्य आहे। ज्या वेळेला तो टाईप करत असेल त्याला ते माहिती असलं पाहिजे की आपण काय टाईप करतोय, त्याने सुद्धा कायदा हातात घेतलेला आहे। तर तेव्हा आंबेडकरांनी यांना केवळ औषध लावून चालणार नाही तर त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे। आजच्या या निषेध मोर्चाच्या माध्यमातून गाडीचा अपघात होतो त्यावेळेला तुम्ही एका ठिकाणी फास्टॅगमध्ये चालवतात आणि संविधानाला ज्या वेळेला हे कुप्रवृत्तीचे लोक हा प्रकार जो घडलेला आहे अत्यंत चुकीचा घडलेला आहे। कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचेच बाप आहे, तुमचे नामचे केल्यापेक्षा सर्वांचेच बाप आहे। त्यांनी या देशामध्ये जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये सर्वांना समांतर अधिकार दिलेला आहे। त्यामुळे ज्या पत्रकामध्ये ज्या कोणी मास्टर माइंड असो त्या पाठीमागचा त्याला शोध घेणे गरजेचं आहे आणि मी पोलीस प्रशासनाला विनंती करेल की आपलं या नांदगाव तालुक्यातच नाही या महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन हे चांगल्या प्रकारे काम करत असतात। आम्हाला गर्व आहे पोलीस प्रशासनावर, पण आम्हाला एक विनंती असेल की प्रीतम चौधरी साहेब हे नांदगाव चांगलं काम करतात, यांच्या माध्यमातून आहे ना कलेक्टर पदापर्यंत कलेक्टरच्या माध्यमातून मुख्यामंत्र्यापर्यंत ही चांगली उशीर करून आणि आरोपी जरी अटक असला तरी आम्हाला त्याला कडक नाही करत शिक्षा झालीच पाहिजे।
यस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज.